अर्पमस्तु श्री गणेशाय नमः. नामधरगमने सिद्धासी पुढील कथा सांगा. अम्मासी उल्हास माझे मानसी गुरुचित्र अति गोड मसिद्ध म्हणे नामधरका कथा अति विशेषा. एकती जाती सर्व दोष ज्ञान ज्योती प्रकाशे श्री गुरुमती पतिदासी आपले पूर्व जन्म पुरुषी सांगितले परिसे चांडाळ जन्म होणार गती पुण्य पापांची गती आपुले अर्ज भोगती कर्म विलापी असे ख्याती नीच श्रेष्ठ कर्मानुसारी विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण याच्या पासव चांडल वर्ण उपजला असता ज्ञातीहीन जाती विभाग कर्मापरी श्री विप्र स्त्रिय पासी देखा शूद्र जाय व्यभिचारी गासी भिंड उपजिल तो जांडीला चांडिली का 16वी जाती चांडाल हे मूळ उत्पत्तीचे लक्षण नाना दोषांचे आचरण त्याचे हीन जन्म घेणे विप्राधिचारी वर्णासी या दोषांचा विस्तार सांगतो की सविस्तर विप्रे करते अनाचर जन्म ही न जाती पावे श्री गुरु अथवा माता पिता सांडून या जाय तुझा चांडाळ जन्म होय निरुता सोडी दिये कुल स्त्री श्री कुल देवता सोडून एका पूजा करी आणि का तो होय चांडाल दे का सदा नृत बोले नर सदा जीव हिंसा करी कन्या विक्रिय मनोहरी लटिकेचे आपण प्रमाण करी तोही जन्म चांडिले युनी शूद्र हस्ते करी भोजन अश्व विक्रिय करी ब्राह्मण तोही चांडल होय जाण सदा शूद्र संपर्के शूद्र श्री सी सदा न संग नित्य असे दासी योग ग्रह भांडाती अतळती त्याग तेने देव पितृकर्मे करी तोही पावे ही न योगी जो का अग्नी घाली राणी गाय वासरांशी लोणी वेगळी करी तोही होय चांडाल योनी सोडी आपल्या जननेते आणि मारी लेकरा ती वेगळी करी आपल्या सत्य तोही जन्मे चांडाल बैलावरी विप्र बसे शूद्रान्न जेवी हर्षे चांडाल होय भरवसे ऐसे म्हणते श्री गुरु विप्र तीर्थासी जाऊन श्रद्धाती न करी जाण परान्न प्रतिग्रह घेणे तोही होय चांडाल षडकर्मा रहित विप्र देखा कपिला गायचे दूध एका न करती अभिषेका क्षीरपान जो करी तोही पावे चांडाल योनी तुळशी पत्र आरोपोनी पूजा करी देवा लागवणे शालिग्राम शूद्रे भजलिया न सेवेची माता पिता त्याची न प्रती पाळिता चांडाल होय जन्मता सप्तजन्मी कृमी होय पहिली एक स्त्री असता दुची करुणे तिची होय जन्मत्यपती त्यासी पतिता आणि सांगे एक नवल श्रमोन्या थितियाला असता दिवेद म्हणून अन्न घालिता जन्म पाळतो तत्वता चांडालिवने बरी असा योग्य विप्राते निंदिती आणि जाती पूजिती चांडालिवनी जाती विप्रते लोक केली या तळी विहिरी फोडी मोडी शिवालय पूजा तोडी ब्राह्मणाच्या घरी मोडी तो हे जन्मपतिता कुळे स्वामी श्रीयसी शत्रु मित्र विश्वास श्रीयसी जो करी विचारासी तोही जन्मपतिता ग्रही दोही स्त्रिया जयासी त्यात ठेवी प्रपंचसी अतिथी आली अस्तमानासी ग्रास नदी तोही पतित होय त्रिसंध्या समय देखा जो विप्र जेवी अविवेका भाग देवने फिरे निका तो जन्म चांडालिवनी राजे देती भूमिदान आपण घेती हिरोन संध्याकाळी करी शयन तोही होय चांडालिने विश्वाधिका काली अतिथीसी जो करी दृष्टस्तरीसी अन्नाने दे तयासी कुकट जन्म होणे उपजे गंगा तीर्था निंदा करी एकादशीचं भोजन करी स्वाम्या सोडी समरे चांडालिवनी तया जन्म श्री संभोगी पर्वणीशी अथवा हरिहर दिवशी वेद शिकवी शूद्रासी चांडालिवनी जन्म पाविजे मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटेकरासी करी भेद चांडालिवनी जन्म पावे ग्रीष्मकाली अरण्यात पोळी घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करीत तोही जन्म चांडालिवनी नाडी भेद न कळिता वेदादी जाणून औषधे दे आणि का तोही होय महापातकी चांडालिवनी संभवे मारण मोहनांदी मंत्र जपती कधी कुटुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेद मार्ग त्याची ती विपरे श्री गुरुचे नरम म्हणे कोण हरिहराते ना निंदे जाण आणि देवतांचे घरी पूजन तो नरपती तो हे ब्राह्मण शूद्र वैश्य शूद्र आपले कर्म त्याच निमंत अनेक कर्म आचार्य सदा तो हे होय चांडाल शूद्र पासून मंत्र शिके ज्याशी घडती सर्वतकी गंगोदक शिरादोके श्वानचर्मी घातली परी संग करी शिव्या देवने अतिथी जेव घरी श्राद्ध दिने पिंड न करी चांडालिवने तो जन्मे माता पिता गुरुद्वेषी तो जन्मे चांडालिवनीशी अनेक जन्म पापवंशी उपजोनी येती परी सा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे
देशी वेद चर्चा करी बहुची होय तो होय ब्रह्म राक्षस भजे आपण एक देवत तुझे देव निंदा करीत तोय होय आपस्वरित दारिद्र्य रूपे पडतसे माता पिता गुरु अर्जुन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजवून रोगी होऊन राहतसे सदा वेद दुषी आपण अवमानित ब्राह्मण कर्म भ्रष्ट होय आपण मूत्रकुत्री योगी होय लोकांचे वर्भ कर्म आपण सदा करी उच्चारण हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगितसे गर्भपात करी स्त्रियसी वांज होऊन उपजे परी असा पुत्र झाली मरती तोरीसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराण सांगता नाही की जाण अनेक वे जेव्हा ती दृष्टी आपण बहिरट होऊन उपजे पतिता सवे करी इष्टती गर्द भज जन्म पावती त्यासी रस औषधी घेते मृगयोनी जन्मत तो ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदंत उपजे अश्ववध गोवध करिता वांज जोरी होय निशिता सेवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वासघात घेणारासी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जेविता वांती उर्वशी अन्न वैरिदो होय सेवक एकदा एकाचा चाळवून घेऊन जाती जे जन त्यासी होय जाण बंधन कारागृह भोगितसे सर्प जाती मारी नर सर्प योनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेना स्त्रियाची चोरून घेऊन जाय पतिहीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकाशी स्वर्ण चोरी करी नर प्रेम व्यवहादी होय निर्धार पुस्तके चोरणी नर अंध होणे उपजे देखा वस्त्र चोरी करी जरी स्त्री रोगी होय निर्धारी घनद्रव्य चोरी करी गंडमंडळ होय तया श्वासोच्छवासी असेल नर जरी त्याची वस्तू करी चोरी सदा वसे बंधन घरी ब्रह्मांड पुराणी बोलिले ऐसे परद्रव्य अपहार देखा पर दत्तापहार विशेषा परद्वेषे नर एका धन्य पुत्री होणे उपजे अन्न चोरी केल्या सुका गुण व्याधी होय एका धन्य करील तस्करी का रक्तांग होय दुर्गंध शरीरा का एखादा तेल चोरी तोही दुर्गंध पावे शरीरी पर स्त्री ब्रह्मस्व अपहार्य ब्रह्म राक्षस जन्म पावे मोती आणि करत्न्या देखा चोरी करी नर एका हिन जातीसी जन्म निगा पावे नर अवधारा पत्र शाखादी फळे चोरी खजुरे होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर तास्य लोह कापरास लवण तस्करिता नरा जाणत श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारुनी रहाटावे देवद्रव्य हपारी देखा देव कार्या नाश अपहार देखा पांडुरंगी तो निका पंडुरोगी तो निका फळ चोरी विद्रुपी पर निक्षेप चोरी करी देखा करिता होय सदा शोका धन तस्कर उष्ट्र एका जन्म पावे अवधारा फल चोरी होय वनचर जल चोर ही होय कावळा थोर गृहोपकरणी तस्कर काक जन्म पावे तो पावे मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घारी घोरस करी चोरी कुष्ठ होय परी श्री गुरु म्हणती पतितासी जन्म पावे शिया दोषी आता सांगेन व्यभिचार चार प्रकरणेशी शांती परवी बोलिले असे पर स्त्रिया रंगिल्या देखा शतजन्म श्वाननिका पुढे मागोती सप्त जन्मिका भोगी दुःखावधारा पर स्त्रिय योनी पाहे दृष्टीने जन्म तो अंधतत्वपणे बंधू भार्या संपर्क करणे गर्ध जन्म तो पावे तोही जन्म सोडून निघून जाय सर्प योनी पुन्हा नरकी जाऊनी नाना कष्ट भोगीत असे सखी भार्या सवे का मातुल स्त्री असे का एखादा सकरी संपर्क आहे श्वान योनी जन्म पावे परस्त्रियाचे वंदन न करावे कदा अवलोकन बुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी होऊन उपजे आपण असे शूद्र जाती विप्र स्त्रियाशी करी रती तो ती दोघी कुर्मी होती ते निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करी याची स्त्री व्यभिचारी जन्म पावे हो कोतरी महादोष बोलिलासे ऐसे तया पतिता प्रती श्री गुरु आपण निरूपती एकदा होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुशी स्वामी निरूपे धर्म सकळ एकदा होय मन निर्मळ जरी घडेल एक वेळ पाप जाय कवने परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित्त असे पापासी पश्चाताप होय ज्यासी पाप नाही सर्वथा पाप सर्व थोर केले अंत करणे असे खोचले त्यासी प्रायचित्त भले कर्म विपाकी बोलिले प्रायचित्ताची विधान सांगेन एक स्थिर मने अनेक ऋषींची वचने ती सांगेन एका तुम्ही प्रथम व्हावा ब्रह्मानंद तेने होय पापखंड गोदाने सकल कृंद अखंड अशक्त तरी द्रव्य घ्यावे निष्क अथवा अर्ध निष्क सूक्ष्म पाप
पाप पावा निष्क स्थूल सूक्ष्म असेल पातक तेने विधी द्रव्य घ्यावे अज्ञान कृत पापासी पाश्चातापे शुद्धी परियसा गुरु सेवा तत्परेसी केली गुरु निवारी नेनता पाप केली असी प्रायश्चित असे परियसी प्राणायाम द्विशतेशी पुण्यतिथी 10 स्नाने 3 गुंज सुवर्ण द्यावे नदी आचरावे 2 गावे सौम्य पातक याची भावे जाती पाप परियसा स्त्री पुरुष दोघात एक करीती पाप पुण्य पाप दोष दोघे पडती दोषात दोघे आचरावे प्रायचित्त आणि एक असे प्रकार जेने पाप होय दूर गायत्री जप 10 सहस्र करावतीने वेद मंत्र याचे नाव गायत्री कृच्छ महादोषी करी पवित्र ऐसे करावे विचित्र श्री गुरु सांगती त्रिक्रमासी प्राजत कृच्छ देखा ऐसे विधी अतिविशेषा भोजन करावे मुक्त एका अथवा आयचित्त भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य अतिकृच्छ असे एक चित्त मुनी एक दोष असती सामान्य अज्ञानाचे केलिया अन्न द्यावे सप्तविशी ग्रास सकाळी 12 रात्री 15 अथवा 2 8 ग्रास आयचित्त अन्न द्यावे ऐसे सौम्य पातकासी विधी असती परियसी मास एक नेमेशी अंजुली एक जेवा उपवास 3 करावे देखा सांगेन प्रकार सांगेन आणि का 3 दिन उपवासका घृत पारणे करावे 3 दिवस घृत घेऊन क्षीर द्यावे घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षोनी पुन्हा क्षीर 1 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असेल 1 वृत्त 3 गुळ लाह्या पीठ उपवास 1 करावा पर्णकृच्छ करा ऐसी पर्णोदक घ्यावे प्रति दिवशी करावे तितके उपवासी पाश्चातापे प्राशन कीजे कमल बिल्व अश्वस्थ कुशदोक बिंदू नित्य पान करावे सत्य पर्णकृच्छ परियेसा आणि एक प्रकार करी चांद्रायन आचार कुंकुटा दंड प्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धमानी अमावस्येसी 1 ग्रास पूर्णमेसी 15 कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासी हवेशान्न आपले पाप प्रगटुनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जोडणीत पाप जाय अवधारा आता सांगिन तीर्थकृच्छ यात्रा करावी पवित्र वानाशी श्वेत पर्वत स्नान मात्रे पाप जाती वरकड तीर्थ गेली अशी गायत्री जप सहस्रेशी पाप जाय तोरेसी अगस्ती वजन बोलिले असे समुद्र सेतू बंधनेसी स्नान केलिया परियसी भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञादी पापे पातके विधिपूर्वक शुचीसी जप कोटी स्नान केल्या परियसा भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञादी पातके विधिपूर्वक शुचीसी जप कोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी त्रिविक्रम एकचित्त लक्ष गायत्री जप केल्या सुरा पान पाप जायलया सुवर्ण चोरी केल्या 7 लक्ष जपावे 8 लक्ष गुरु तत्व तल्वगासी गायत्री जपता पापनाशी आता सांगेन परेश वेदाक्षरे पाप दूर पवमान सुक्त 4 पठण करिता ब्रह्म हत्यादुरी इंद्र मित्र अवधारी 1 मास जपावे सुरापनादी पातके जातील येणे सुक्ते गे शुभ शून शोपन नाम सुतके सुवर्ण हरव पाप जाय पवन मानश नमशन सुक्त पठन करिता हविष्य तो मास 1 पठत गुरु तल्प गादी हरती 5 मास 6 मास मिता हर करुणी पुरुष सुक्ते कर्मनाश 5 महापापे नासती त्रिमधु म्हणजे मंत्र सुक्त सुवर्ण नाश मंत्र जपावे नाचिकेत समस्त पातके प्राचित नारायण न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी 5 महापातका प्रीतिपूर्वक जपावे त्रिपदा नाम गायत्रीशी जपितीचे भक्तीशी अघमर्षण त्रिरावृत्तेसी 7 जन्म पाप जाय अपामध्य 50 तदिश नाम सुक्तेशी जपती जे जन भक्तीशी 7 जन्म पाप जाय आणि एक विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतुप्त होणे विशेषा पंचगव्य प्राशन की जे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृतकुश सार विधिमंत्र घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायीचे क्षीर श्वेत धेनूचे दधी घ्यावे कपिला गायीचे तूप बर्वे ऐसे पंचगव्य बर्वे घ्यावे एकाकाचे क्लप्त भावे सांगणे सर्व अवधारा गोमूत्र घ्यावे पाव शेर अंगुष्ठा पर्व गोमय पवित्र क्षीर
पावणे 2 शेर दधी 3 पाव घ्यावे घृत घ्यावे पाव शेर तितुकेचे मिळवावे कुश निर घेता मंत्र उच्चार विस्तारून सांगेन कुशासहित 6 रसे एकासे मंत्र पृच्छक असे प्रथम मंत्र ऐरावती असे इंद्र विष्णू दुजा देखा मानस्तोक मंत्र तिसरा प्रजापती चतुर्था अवधारा पंचम गायत्री उच्चारा 6वे व्यवहाराती प्रवणपूर्वका ऐसे मंत्रोने पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्वे पाप जाती अवधरा गाय न मिळते इतुके जिन्नासी आपुली गाय मुख्य परीस दर्शन मात्रे दोषनासी कपिला गाय उत्तम पंचमहापातके नव्हे ब्रह्महत्या सारपान सुरापान जाणावे पूर्णतेय गुरुतल्प जाणावे 5वा त्या 6वे मिळालेल्या 4 पातकी देखा 5वे तया मिळता देखा त्या सहित पंच महापातका हेती पापे परियसा सूर पाणी ब्रह्मघातकी सुवर्णस्तेय गुरु तल्पकी 5वा महाघातकी जो सानुकूळ मिळतो ऐसे पातक घडे त्यासी प्रायश्चित्त परियसी श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनित एखादा मिळाला शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिन्य त्याचे अनुग्रह पापज्ञ पुनित होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायचित सांगती परियस सकल पिपुर संतोषी ज्ञान प्रकाश होती विश्री गुरु मंती पतितासी पूर्वी तो विपुर होतासी माता पिता गुरु दूषी तेने होय चांडळ जन्म आता सांगतो एक स्नान संगमी मास के एक केलिया दोष जाती निशंक पुनः विप्रजन्म होसी पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन झाला आम्हासी कावळा जाता मानसासी राजहंस तो होजसे तैसे तव दर्शन पवित्र झाले सकळ गोत्रे तारावे आता त्वा कृपापात्रे शरणागतासी परिस लागता लोखंडासी सुवर्ण हे तक्षणेसी सुवर्ण मावती लोहाचे केवी मिळे स्वामिया तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी आवे मंत्रोनी आम्हाचे विप्रामध्ये मिळवावे एकूण दयाचे वचन गुरु बोलते हसून तव देह जातीहीन विप्र केवी म्हणतीला पतिताच्या गृहाची उपजून तू वाढलासी ब्रह्मतत्व केवी पावसी विप्र निंदा करतीला पूर्वी ऐसा विश्वमित्र क्षत्रिय वंश गांधीपुत्र तोपबोळ म्हणावे पवित्र म्हणे तो विप्र आपणा ब्राह्मण्याचे शतवर्ष तप केले महाक्लेशे त्याचे बळ म्हणवितसे ऋषी ब्रह्म ऋषी आपणा इंद्रादी सरोवरांशी विनवितादी झाला परियसा आपणा ते ब्रह्मर्षी म्हणा ऐसे बोलत असे देव म्हणती ते असे आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू मग त्या वशिष्ठासी विनवी विश्वमित्र ऋषी विप्र म्हणा आपणाशी केले तप बहुबळ वशिष्ठ म्हणे विश्वमित्र क्षत्रिय तपास अपात्र देह टाकून मंग पवित्र विप्रकुळी जन्मावे मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध तंदी तुवा होसी शुद्ध ब्रह्म ऋषी नाम तुझे काहे केल्यानं म्हणे विप्र मग गोपला विश्वमित्र वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला त्यावेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी नवे कदा तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी वर्ततायसे एके दिवशी विश्वमित्र कोपेशी हाती घेऊन पर्वताशी घालू आला वशिष्ठावरी विचित्र करीत मागुती मनी धरी वदिन वशिष्ठ मुनी आपण हातेनं म्हणे कोणी ब्रह्म ऋषीचा म्हणून या इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठा वाक्य सरसी आपण मनो ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीस मारिता त्या याशी फार दोष म्हणून टाकी गिरीवरास भूमीवरी परियसा अनुतप्त झाला अंतकरणी वशिष्ठा ते ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून या प्राचरले ते वेळी संतोषीने विश्वमित्र म्हणे बोलिला पवित्र म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामी या संतोषीने वशिष्ठ तया लागी बोलत म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पंच वावे विश्वमित्रा ते अंगीकारले सूर्यकिरण देह जाळले सहस्र किरणे तापले देह सर्व भस्म झाला विश्वमित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी पाहिले देह जाळून नूतन देह धरिल्या ब्रह्म ऋषी तेथून विश्वमित्र झाला जाण सकाळशी मान्य महाराज मग म्हणती सकळ मुनी विश्वमित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तव देह विसर्जवा जन्मय अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भाविसी ऐसे त्या पतितासी बोधिला गुरु परियसा लादरे सुगत्यासी त्याच्या मानसी न काही निदान सापडते दारिद्र्याशी तो का सांडील संतोषी अमृत सापडता रोग्यासी का सांडील जीवितत्व एखादे ढोर उपवासी पावे तृण बिंढारासी तेथून जावया त्यासी मन नव्हे सर्वथा तैसे त्या पतितासी लागले ध्यान श्रीगुरुशी न जाव्या आपल्या मंदिरासी विपुरा पुन्हा म्हणत असे इतके होता ते अवसारी आली
त्याची पुत्र नारी म्हणे लागले अपस्मारी म्हणून याला आलो धावत जवळ येता श्री अशी स्पर्शू नको म्हणे ती अशी गोपो करून या मारव्याशी जात असे तो पतित दुःख करी ती भार्या दुरून नमे गुरुपाया पती माते सोडण्या जातो आता काय करू कन्यापुत्र मज बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडून जातो की मर्थ सांगा तयाशी स्वामी या झरी न सांगाल स्वामी त्याशी त्याची न प्राणपुत्रा सरसी एरवी आपणा ते कोण पोशी अनाथ मी स्वामी या ऐकून याचे वचन गुरु बोलती हसून त्या नारा ते बोलून सांगती परी सा गुरु म्हणती पतिताशी जावे आपल्या घराशी पुत्र कलत्र शो भक्ता दोषी तुते केवी गती होय या संसार जन्मोनिया संतोष पावे इंद्रिय मग पावे धर्म काया तरीच तवे भावार्णव या कारणे पूर्वीच जाणा न करावे आपण अंगना करून येते त्याजिता जाणा महादोष बोलिजे सूर्य भूमी साक्षीशी तू वारिले स्त्रियसी ती सहत्यागिती महादोषी तू ते नव्हे गती जाण श्री गुरु वचन ऐकून विनू तसे कर जोडून केबी होई जाती हिन ज्ञान होऊन मागुती श्री गुरु मनी विचारती त्याची अंगी असे विभूती रक्षाळू भक्ता हाती अज्ञात तो पावले असे मनी विचारून सांगते शिष्याशी बोलवून एका लुभग पाशरुणी आणा अतितरेसी तया ग्रामी द्विज एक खरी उदिम वाणिक तया ते प्राचारित एक तया पतिता सानिध्य श्री गुरु म्हणती त्याशी उदक घेऊन हस्तेशी सपन कराय गा पतिताशी होय आसक्त संसारी आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन या त्यावरी घालता तशा गेली विभूती धुवून या विभूती धृता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहती स्त्रियपुत्राचे धावत गेला त्याजवळी अलोंगून या पुत्राची भ्रांती म्हणे त्याशी का आलो या सळाशी तुम्ही का आला कौन कार्य ऐसा म्हणे विस्मय करीत निघून घरा गेला पतीचा सांगितला वृत्तांत विस्मय करी सर्व करिता ते इतकी झाली कौतुका पाहते नगर लोका विस्मय करते सगळे का म्हणते अभिनव काय झाले त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरु सानिध्याने पुसत असे विनवणे एक श्रोते एक चित्त त्रिविक्रम म्हणे गुरुसी तो होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेशी विनंती एका उधारा महापतित जाती हिन जाण दया दिले दिव्य ज्ञान अंग धुताक्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारून अम्माशी निरपावे कृपेशी म्हणू लागला चरणाशी भाव भक्ती करून या ऐसे पुसे त्रिविक्रम येती श्री गुरुदया निरुपती त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार श्री गुरु वचन ऐकून विनोवित से त्रिविक्रम मुनी देव श्री गुरु शिरोमुनी भस्म महिमा निरुपवा सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परेसा गुरु सांगता विस्तारसा एकचित्ता अवधारा म्हणून या सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्तार एकदा होय मनोहर सकाळबिष्टे साधती पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाष्य करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृत कर्म विभाग भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशंसंत विमोचित पुनः केले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्यानाय सिद्ध नाम सर्व संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 195 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।